नाशिकमध्ये जे तपोवन आहे त्या तपोवनाच्या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे आणि हा 2026मध्ये होणारा कुंभमेळा आहे। त्यासाठीच नाशिकच्या जे तपोवन आहे त्या तपोवनातील झाडे आहेत ती तोडली जाणार आहेत। ती झाडं आणि ती वृक्षतोड होऊ नये यासाठी नाशिककरांनी आंदोलन केलं आहे। तसंच पर्यावरण जे प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा आंदोलन केले जेणेकरून ही झाडं तोडली जाऊ नयेत, ते वनांचं रक्षण व्हावं, त्या झाडांचं रक्षण व्हावं यासाठी पर्यावरण जे प्रेमी आहेत त्यांनी आंदोलन केलं। परंतु हे सर्व घडत असताना पर्यावरण प्रेमींनी हे आंदोलन केलं असताना सुद्धा अचानकपणे नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटनंतर नितेश राणेंना सर्वांनी ट्रोल केलं। पर्यावरण प्रेमींनी ट्रोल केलं, नाशिककरांनी ट्रोल केलं, अनेकांनी त्यांच्या या बालबुद्धीसारखंच जे वक्तव्य केलं आहे त्या जे ट्विट केलं आहे त्याच्यावरती त्यांना ट्रोल करण्यात आलं। म्हणजे काय करण्यात आलं आहे, त्यांनी ट्विट काय केलं आहे तर त्यांनी ट्विट केलं आहे, जे लोक आता पर्यावरण प्रेमी आहेत, जे लोक नाशिकमध्ये जे तपोवनात जे ती वृक्षतोड होऊ नये यासाठी जे आंदोलन करत आहेत, झाडांना मिट्या वगैरे मारत आहेत, ते लोक जेव्हा बकरी ईद असते तेव्हा बकरी ईदीच्या वेळी बकऱ्यांना का मिट्या मारत नाही, ते बकऱ्यांना मिट्या मारताना का दिसत नाही, जेव्हा हिंदूंचे सण येतात तेव्हा त्यांना अशा प्रकारचे नवीन नवीन काहीतरी कारणं सुचतात, परंतु जेव्हा बकरी येते तेव्हा ते बकऱ्याला कुठेही मिठी मारताना पाहायला भेटत नाही। अशा प्रकारे त्यांनी ट्विट केलं आणि प्रसार माध्यमांशी बोलताना सुद्धा त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की जेव्हा हिंदूंचे सण येतात तेव्हा हे पुढे येतात आणि जेव्हा हिंदूंचे सण नसतात किंवा बकरी ईद असते तेव्हा कुठेही बकऱ्यांना मिठी मारताना पाहायला भेटत नाही। यावरती पर्यावरण प्रेमींनी असं म्हटलं की नितेश राणे यांना बकरी आणि झाडामधील फरक समजतो का, म्हणजेच काय बकरी ऑक्सिजन देते का किंवा बकरी आणि झाडाचा कुठेही संबंध नाही, अशा पद्धतीनं अनेक पर्यावरणप्रेमी तसंच नाशिककरांनी त्यांना उलट उत्तर देताना असं म्हटलं आहे। तर शिंदेंचे आमदार शिरसाट यांनी सुद्धा याच्यावरती प्रतिक्रिया दिली। नितेश राणे हे चांगले आमदार आहेत, त्यांना जे खातं आहे त्यांनी ते खातं अशा प्रकारचे मंत्री जे आहेत त्यांना जर ते खातं दिलं आहे तरीसुद्धा जर अशा प्रकारचे जबाबदार जर मंत्री अशा पद्धतीने जर वक्तव्य करत असतील ते खरोखरच दुर्दैवी आहे। तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा सांगा नितेश राणे यांनी जे ट्विट केलं आहे, जे वक्तव्य केलं, जे विधान केलं आहे ते कितपत योग्य आहे, पर्यावरण आणि बकरीचा काही संबंध आहे का, यावरती नक्की कमेंट करा।